सहित मेरे कार जो है यहाँ पे न्यूज़ मिली थी, जो घटना हुई थी पुलिस स्टेशन की जवाहरनगर पुलिस स्टेशन पर आए और यहाँ की जो हमारे पत्रकारों के वजह से हम यहाँ आए हुए और हमारे जो साथ लोग उनसे थोड़ा वीडियो बनाए और ये पूरा जो है सैयद तारिक के साथ। नमस्कार, आप देख रहे हैं अल हिंद न्यूज़। मैं जावेद खान और इस वक्त की एक बेहद दर्दनाक और झकझोर देने वाली खबर। छत्रपति संभाजीनगर के मोढ़ा नाका फ्लाईओवर पर देर रात एक भीषण सड़क हादसा हुआ जिसने पूरे इलाके को हिलाकर रख दिया। तेज रफ्तार कार ने एक रिक्शा को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी थी कि रिक्शा की चेचिस टूट गई। इस दर्दनाक हादसे में एक 5 साल की मासूम बच्ची और 22 वर्षीय युवक और एक नन्ही जान 8 महीने की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई। हादसा देर रात का बताया जा रहा है जब रिक्शा फ्लाईओवर से गुजर रहा था। प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक कार की रफ्तार बेहद तेज थी। सवाल यह है कि क्या ये तेज रफ्तार और लापरवाही का मामला है? क्या ड्राइवर ट्रैफिक नियमों की अनदेखी की गई? और सबसे बड़ा सवाल, क्या इस पूरे मामले में निष्पक्ष और गहन जांच होनी चाहिए? फिलहाल इस मामले की जानकारी जौहर कॉलोनी पुलिस स्टेशन के पास है। अब जो वीडियो सामने आया है वह कई सवाल खड़े करता है। क्या वीडियो में दिखाई दे रही तस्वीरें पूरी सच्चाई बयां करती हैं या फिर इसके पीछे कोई और हकीकत छुपी हुई है? इन तमाम सवालों के जवाब तलाशने के लिए हमारी टीम लगातार पड़ताल कर रही है। सच्चाई क्या है, हादसा कैसे हुआ और जिम्मेदार कौन? सब कुछ जानने के लिए जुड़े रहिए हमारे साथ। आप देख रहे थे अल हिंद न्यूज़, सच के साथ जनता की आवाज। पोलीस स्टेशन जवाहरनगर, छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 तारखेला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका ॲटोमध्ये पॅसेंजर घेऊन ॲटो जालना रोडनं क्रांती चौककडे जात असताना नोंडा नाका ब्रिजच्या वरती ॲटो असताना एका किया शेल्टाच्या गाडीने जोरदार पाठीमागून त्याला धडक दिली। त्या धडकेमध्ये एक मुलगा 19 वर्षाचा ॲटोमधून उडून तो ब्रिजच्या खाली पडून एक्सपायर झाला। त्या अपघातामध्ये एक 5 वर्षाची मुलगी सुद्धा एक्सपायर झालेली आहे। अपघातामधील जे नातेवाईक होते ते रिक्षामध्ये बसलेले त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सने आणि इतर वाहनांनी एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल केले। एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असताना त्यापैकी एक महिला आहे, ती 7-8 महिन्याची प्रेग्नंट होती। तिचे बाळाचे मिसकॅरेज झालेले आहे। इतर लोकांवर सुद्धा एमजीएम हॉस्पिटलला उपचार सुरू आहेत। सदरची घटना घडल्यानंतर त्यातील जे थोडासा व्यवस्थित तब्येत असलेले साक्षीदार व त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला आले। त्या आलेल्या नातेवाईकापैकी काही लोकांनी शंका घेतली की ती जी गाडी आहे ती गाडी मुलगी चालवत होती। नातेवाईकाच्या विनंतीनुसार त्यांच्या सांगितल्यानंतर आम्ही जवळजवळ त्यांचे तक्रारदार आणि इतर नातेवाईक 25 ते 30 लोकांनी त्यांच्या समक्ष आम्ही जे आमचे जे CCTV कॅमेरे आहेत ते चेक केले असता त्यांची खात्री झाली की तो जी गाडी आहे ती गाडी आहे तो एक पोलीस इसम चालवत आहे, जेंट्स चालवत आहे, लेडी चालवत नाही। त्यांनी ती खात्री केल्यानंतर त्यांनी त्या इसमाविरुद्ध तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर त्यांचं पुन्हा अजून एक ॲलिगेशन होतं की तो इसम दारू पिलेला आहे, म्हणून आम्ही लगेच तात्काळ त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली। त्यावेळेस तो दारू पिलेला नसल्याचे आम्हाला डॉक्टरांच्या अहवालावरून समजले। सदरच्या सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी नावानिशी त्या गाडी चालकाविरुद्ध तक्रार दिली। गाडी चालकाचं नाव हे कश्यप विनोद पटेल आहे, वय 33 वर्ष आहे, राहणार कुशलनगर मोंढा नाका जवळ छत्रपती संभाजीनगर आहे। त्यास अटक करून माननीय न्यायालयात हजर केले व आजपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे। सर, पण जो व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतो त्यामध्ये मुली उतरताना दिसत आहे आणि असा आरोपही होतो का गाडी ड्रायव्हर चालवत होता तो एडिट झालेला व्हिडिओ आहे, याबाबत आपण काही शहानिशा केली आहे का? आम्ही आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केला असता त्यांनी सांगितलं की त्याच्या गाडीमध्ये 3 मुली होत्या, त्यापैकी 2 मुली ह्या त्याच्या भावाच्या मुली होत्या आणि एक तिची मैत्रीण होती। त्या 3 मुलीपैकी 2 मुली 17 वर्षाच्या आणि एक मुलगी ही 13 वर्षाची होती। 20 तारखेला जी मोठी मुलगी होती रिव्हर्स डेल हायस्कूल सातारा परिसर येथे त्यांच्या शाळेचं ॲन्युअल फंक्शन होतं।
ते फंक्शन केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ते सगळेजण लॉंग ड्राईव्हला गेले आणि झाटापाटा केम्ब्रिज नाका या मार्गे ते पुन्हा परत घरी चालले होते. आणि जी मुलगी होती त्यातली एक जे आरोपी आहे, आरोपीच्या ज्या भावाची मुली होती त्याची एक मैत्रीण होती. ती 17 वर्षाची होती. राहायला ती क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत होती. म्हणून ते आकाशवाणीवरून मुंडा नाक्या ब्रिजवरून ते क्रांती चौकला तिला सोडण्यासाठी प्रथम जात होती. आणि ते जात असताना त्यांच्याकडून हा अपघात झाल्याचं आम्हाला समजलेलं आहे. सर, समाज माध्यमांनी टीका केल्यानंतरच पोलीस डिपार्टमेंट समोर येतंय, यामध्ये काहीतरी शिस्त आहे असं वाटतंय का? समाज माध्यमावर आलेले व्हिडिओ आम्हाला पण समजले, परंतु ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तक्रारदार व त्यांचे जो 30 ते 40 नातेवाईक पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्या समक्ष CCTV कॅमेरे पाहिले. त्यांनी सुद्धा CCTV कॅमेरे पाहून नंतरच त्यांनी त्या गाडी चालकाविरुद्ध नावानिशी तक्रार दिलेली आहे. त्याच्यामुळे जे आता समाज माध्यमाबद्दल आलेलं आहे त्याच्यामध्ये तथ्य दिसून येत नाही. सर, अभी जो आप CCTV बताए हम लोग को, उसमें ड्राइवर जेंट्स नज़र आ रहे हैं, मेल ड्राइवर चला रहा है. पर सर, घटनास्थल और वो स्पॉट का गैप कितना है? घटनास्थल का गैप लगभग 1 किलोमीटर का है जी. पर हमने जो प्राइवेट भी CCTV कॅमेरे देखी त्याच्यामध्ये सुद्धा ती गाडी कुठं न थांबता डायरेक्ट घटनास्थळावर गेले. मतलब उसमें ये तय हो गया सर कि वो वही जो आपने अरेस्ट किए वही आरोपी चला रहा था, ये कंफर्म है उसमें चीज CCTV में? बरोबर आहे. सर, तक्रारदार यांनी CCTV कॅमेरे बघून त्यांच्या इतर नातेवाईकांनी सुद्धा किंवा त्यांच्यावर आलेल्या लोकांनी सुद्धा CCTV कॅमेरे पूर्ण बघितल्यानंतरच त्यांनी ती पोलीस स्टेशनला त्या जे नातेवाईक तक्रार दिली. आहेत ते हे आरोप लावत होते की ड्रायव्हर ते नहीं असते, गाड़ी पण ते नहीं होते, ते आम्हाला जो हमको गाड़ी दिखाए वो गाड़ी नहीं थी, गाड़ी लड़की ही चला रही थी. ये आरोप उसकी फैमिलीज लगा रहे जुम्मन तक. घटनास्थळी तर गाडी आहे, त्याचा गाडीचा नंबर दिसतोय किंवा गाडी सगळं आहे. आपण फॉरेन्सिक टीम बोलवून त्यांच्या समक्ष त्याच रात्री पंचनामा केलेला आहे. त्याच्यामुळे घटनास्थळावर तर त्या दोन्ही गाड्या होत्या, रिक्षा पण होती आणि अपघात झालेली गाडी पण होती. त्याच्यामुळे गाडी तर बदलण्याचा काही विषयच येत नाही त्यामध्ये. सर, ते गुरुद्वाराचं गॅप मध्ये महिलांना गाडी ड्राईव्ह करण्यासाठी दिलं, ड्राईव्ह असं चेंज झाला असं ये हो सकता है ना सर, जांच का विषय है ना ये. जांच करेल, पण आता तर कसं एकदम पूर्ण जर आपण पाहिलं तर त्याच्यावरून कुठंच असं शक्यता दिसून येत नाही की गाडी थांबवून गाडी चालवायला दिली. सर, जे गुरुद्वाराचा ब्रिज आहे, गुरुद्वाराचा गेट आहे आणि ते ऍक्सिडेंट स्पॉट आहे ब्रिजवरचा, तिथं ते CCTV कॅमेरे बघितले का? तिथं काय झालं? तिथं आम्हाला ते दाखवलं त्यांनी आले. तिथं सुद्धा दुसरं गाडी दाखवलं. कारण 1 किलोमीटर अंतरचं आपण दाखवलं आम्हाला, तिथलचे ते कॅमेरे ते दाखवले. 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोटल 3 CCTV कॅमेरे आमचे आहेत पुलिस स्टेशनचे. नहीं तो सर ये प्राइवेट सर जो रिक्शा ड्राइवर का और उनके जो रिश्तेदार है वो बोले कि ये जो लड़का ये इन्होंने एक्सीडेंट करे उसके अंदर आदमी नहीं था, वो उनका बोलना है सर. बराबर है, उनका बोलना है, पर हमने उनको पूरा CCTV कैमरे दिखाए है. सभी तकरारदार और उनके जो 25, 30, 40 लोग आए थे उनके सामने CCTV कैमरा उन्होंने उनको दिखाया है विशेषण का. उसके बाद उन्होंने देखने के बाद उनका पूरा समाधान होने के बाद उन्होंने खुद ये उनके खिलाफ FIR दिए. डिपार्टमेंटनी मीडियापर्यंत ही माहिती द्यायला एवढा उशीर का केला? आम्ही पण त्या थोड्याशा व्हिडिओबद्दल म्हणजे खात्री करण्याचा प्रयत्न करत होतो की आणखी काय त्यामध्ये का, परंतु तो व्हिडिओ आम्हाला पूर्ण असा दिसून आला नाही. आणि जो समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होतोय, जो एडिट करून टाकला गेलाय, त्याच्यात आवाजही नाहीये. आपल्या डिपार्टमेंट कडून सनी याच्यावर काही कारवाई होणार? त्याचा तो कोणी बनवला, त्याच्यात काय छेडछाड केल्या गेलेली, याचा काय आपण तपास करणार आहात का? आम्ही त्याबाबत पुढं खात्री करणार आहोत. कोणी ते व्हायरल केला काय त्याबद्दल सुद्धा आम्ही तपास करणार आहोत पुढे. आणि काल सर प्रसार माध्यमांना आपण माहिती दिली नाही आणि काही रात्री संध्याकाळनंतर प्रसार माध्यमांना माहिती दिली, यामध्ये मागे आपलं काय नियोजन होतं? यामध्ये असं कोणती हेतू नव्हता, परंतु ते काही गोष्टीचा खात्री करणं आवश्यक होते म्हणून आम्ही ते दिवसभर त्या गोष्टीची पुन्हा खात्री करून आपल्याला ऑथेंटिक माहिती दिली आहे. सर, तिथंचे आपल्याकडे कॅमेऱ्याचे ते फुटेज मिळाले नाही का? ते मी विचारत होते. आपला गेट जो आहे हो आहे ना, त्या त्या फुटेजचा, मग तिथं तो आम्हाला दाखवला त्याने. कॅमेरामधून गाडी फास्ट जाताना दिसत आहे. गुरुद्वाराच्या गेट पासून वरती जाताना फास्ट जाताना दिसत आहे. हा फास्ट तिथून कॅमेरा दिसत आहे.
नाही ब्रिजवर कॅमेरे नसतील हे मान्य आहे, पण ते तिथे हो तर ना, असतील ना, ते गुरुद्वाराच्या- दारूचे दुकान वगैरे आहे तिथं. हो ना, गुरुद्वाराच्या तिथल्या सरकारी कॅमेऱ्यामध्ये गाडी फास्ट जाताना दिसत आहे. रिक्षा पुढे जाताना त्याच्या पाठीमागे गाडी फास्ट जाताना दिसत आहे. तिथं हात चालवतो, ड्रायव्हर चालवतो दिसत त्याच्यामध्ये. गाडी कोण बसलो होतं हे दिसत नाही, ते कारण दिसत गाडी नाही. फास्ट आहे. म्हणजे त्याच्यामुळे कुठंतरी शंका धरायला वाव आहे असं म्हणता येईल आपल्याला. नाही, कसली शंका धरायला वाव नाही. ओके चलो ओके, धन्यवाद थँक्यू. थँक्यू